मित्रांनो, आज एक सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट मी प्लांट बाबतीत तुम्हाला सांगणार आहे, जे की प्लांट ग्रोथ आणि डेव्हलपमेंटच्या 11वीच्या सिलेबसला आहे, ज्यामध्ये एक कॉन्सेप्ट आहे प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी म्हणजे काय बघा मित्रांनो, तुम्ही कधी कॉटनचं छोटं रोपटं बघितलं असेल, ज्याला आपण ज्युएनाईल फेज असं म्हणतो, आणि अडल्ट प्लांट पण बघितलं असेल. तर ज्युएनाईल फेजमध्ये म्हणजे जे रोपटं छोटंसं असतं, लहान असतं, त्याचे पानं आणि अडल्ट झाडाचे पानं वेगवेगळ्या शेपचे असतात. आणि या कॉन्सेप्टलाच म्हणतात प्लास्टिसिटी. म्हणजे एन्व्हायरमेंट आणि ड्यू टू सम जेनेटिक, तर काही प्लांट हे वेगवेगळे पाथवे फॉलो करतात आणि त्यांचं जे काही शेप आहे, त्यांचे जे स्ट्रक्चर आहेत प्लांटचे, ते बदलतात त्यांचं नेचर, आणि त्या कॉन्सेप्टला म्हणतात प्लास्टिसिटी. सो द एबिलिटी ऑफ द प्लांट टू फॉलो द डिफरंट पाथवे इन रिस्पॉन्स टू द एन्व्हायरमेंट ऑर इंटरनल फॅक्टर्स अँड चेंजेस द स्ट्रक्चर ऑफ द पार्ट ऑफ द प्लांट, त्याला म्हणतात प्लास्टिसिटी. मग प्लास्टिसिटीचे दोन एक्झाम्पल आहेत मित्रांनो. प्लास्टिसिटीचं बेस्ट एक्झाम्पल आहे हिटेरोफायली. हिटेरोफायली म्हणजे काय? हिटेरो म्हणजे डिफरंट, फायली म्हणजे लीफ. हिटेरोफायली म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लीव्स. मग आता उदाहरणार्थ बघा, लार्स्पर नावाचं एक एक्झाम्पल आहे, कॉटन आहे आणि कोरिअँडर आहे. कोरिअँडर म्हणजे कोथिंबीर. आपण बघा, कोथिंबीरमध्ये लहान जेव्हा झाड असतं तेव्हा त्याच्या पानाचा शेप वेगळा असतो, आणि अडल्ट झाडाच्या पानाचा शेप हा वेगळा असतो. तर असं का? कारण ते प्लांट इन रिस्पॉन्स टू एन्व्हायरमेंट वेगवेगळे पाथवे फॉलो करतात आणि वेगवेगळे स्ट्रक्चर तयार करतात, आणि त्यालाच म्हणतात प्लास्टिसिटी. मग लार्स्पर, कॉटन आणि कोरिअँडरमध्ये जी काही प्लास्टिसिटी आहे, जी काही हिट्रोफायली आहे, ती म्हणजे जेनेटिक हिट्रोफायली फ्रेंड्स. आणि एक सुंदर एक्झाम्पल आहे दुसरं, ते म्हणजे बटरकप. बटरकप नावाचं जे प्लांट आहे, त्याच्यामध्ये जे लीव्ज असतात, त्याच्यामध्ये मात्र एन्व्हायरमेंटल हिट्रोफायली आहे. म्हणजे वातावरणामध्ये ते जर प्लांट टेरेस्ट्रियल हॅबिटॅटमध्ये असेल, म्हणजे जमिनीवर असेल, तर त्याच्या पानाचा शेप बघा वेगळा असतो, आणि तेच झाड जर पाण्यामध्ये असेल तर त्याच्या पानाचा आकार आणि शेप वेगळा असतो. त्याला म्हणतात एन्व्हायरमेंटल हिट्रोफायली. आणि लार्स्पर आणि कॉटन आणि कोरिअँडरमध्ये जी हिट्रोफायली आपण बघितली, ती ड्यू टू द डिफरंट फेजेस ऑफ लाईफ असते फ्रेंड. तर हे झालं प्लास्टिसिटीचं बेस्ट एक्झाम्पल. थँक्यू फ्रेंड्स.